मुळामध्ये आमदार भोईर यांना निवडून कोणी दिलं? मतदारांनी दिलं का एखाद्या बिल्डरने निवडून दिलेलं आहे? याचा विचार केला पाहिजे मुळात त्यांनी। तुमची मतदारांशी निष्ठा आहे, लागेबांधे आहे का बिल्डरची लागेबांधे आहे? बिल्डरची वकिली करायला तुम्ही येत आहे का? खरं तर तुम्ही विषय घ्यायला पाहिजे होता विधानसभेमध्ये। तुमच्याकडे मी घेऊन आलो होतो लोकांना। या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं, माझ्याबरोबर उभे राहिलेले तुमच्या इलेक्शनला। तुम्ही मदत केली का? तुम्ही विधानसभेचा विषय घेतला का? एखादा पत्र दिलं का तुम्ही? मग आम्हाला पुण्यातल्या आमदारांचा मदत घ्यावी लागली आणि ते दुसऱ्या पक्षाचे भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेतले, त्यांच्यामार्फत दुसरे आमदार किसन कथोरे साहेब मुरबाडचे भाजपचे आमदार आहेत। शिवसेनेला नाही का गरज? लोकांनी मतदान केलं आहे, ते आज अडचणीमध्ये आहेत। 15-15 वर्ष घरे मिळत नाहीत, 57 लोक मेलेली आहेत। बिल्डरने 350 कोटीचं लोन घेतलं, ते कुठे गेलं लोन? हां, हे तुम्हाला माहिती आहे का? मग प्रश्न तर समजून घ्या आमदार साहेब, तुम्ही काय तो तुम्हाला विषयच माहिती नाही आहे। विधानसभेत काय आश्वासन दिलं आणि उद्याचा उपोषणाचा विषय काय? विषय समजून घ्या ना माझ्याकडनं। मला विचारा ना तुम्ही, मला विचारायचं तुम्हाला आवश्यकता वाटत नाही का? डायरेक्ट मीडियासमोर जाता तुम्ही, बिल्डरची वकिली करता तुम्ही। अरे जनतेशी वकिली केली पाहिजे तुम्ही। जनता मतदार हे तुम्हाला वोटिंग करतायत। गरीब जनता सगळी, दीनदलित, गरीब, आदिवासी, म्हाडामध्ये राहणारे सगळे बीपीएलच्या खालचे लोक आहेत, धुणं भांडे करणाऱ्या महिला आहेत। 57 लोक मेलेत आतापर्यंत। हे माहिती आहे का तुम्हाला किती लोक मेलेत? ते आमदार आहात ना तुम्ही इथले। मीडियासमोर काय जाता? मला विचारा समोर येऊन डायरेक्ट। माझ्यासमोर उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही, लोकांच्या मदती करता, लोकांच्या हक्काच्या घरा करता। बिल्डरच्या बाजूने पत्रकार परिषद काय घेता तुम्ही आणि तुमच्या नगरसेवक? या महाविभूतींचं मी या ठिकाणी मनपूर्वक जय महाराष्ट्र। यानंतर मी मानवदरी आताच एक आम्हाला क्लिप आली। हे जे बिर्ला कॉलेज येथील म्हाडाची जे जागा आहे त्या डेव्हलपला मला वाटतं 2012 पासून घेतलेलं आहे, पण अनेक कारणामुळे ते रखडत केलं। काही वेळेला TDR वाढवून भेटणार म्हणून